नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतनं साकारलेली अजरामर कादंबरी फकीरा. आणि आज भाग 13वा. रात्र सामसूम झाली होती. डोंगरातलं जग केव्हाच निश्चित झालेलं होतं. चराचर अंधारात विलीन होऊन कितीतरी वेळ झाला होता. अति विशाल सह्याद्री पण तोही थंड भासत होता. मध्येच कुठेतरी एखादं पाखरून नाजूक आवाज काढून भर्रकन जात होतं. एखादं डुक्कर हुंकार देऊन रात्रीचं पोट फाडत होतं आणि त्या प्रसिद्ध डुक्कर मुसंडीनं लपलेली खोकडं जीव मुठीत घेऊन पळत होती. सशांच्या उरात धडकी भरत होती. बेलाग उंच गांजणीत तरसांची धडपड सुरू होती. घमांडी दिवस बुडताना घराकडे गेला होता. तो घरची खुशाली ऐकून आणि आपली लोकांना देऊन येणार होता म्हणून सर्वजण उत्सुक होऊन घमांडीची वाट बघत होते. फकीराई अधूनमधून चाहूल घेत होता. शेजारच्या जाळीत पिरा आणि घोचीकर हे दोघंही निजले होते. ते दोघंही घोरत होते. त्यांच्या त्या प्रचंड घोरानं कोणाचंच चित्त स्थिर राहत नव्हतं. त्यांची ती घर्र घर्र ऐकून एक मोठं रानडुक्कर त्या जाळीच्या रोखानं बावरून कान टवकारून हळूहळू यायला लागलं होतं. पण डुकराची ती त्या दोघांवर होणारी चढाई कोणालाही कळत नव्हती, कारण जो तो आपापल्या विवंचनेत होता. त्यांना झोप येत नव्हती आणि विचार त्यांना सोडत नव्हते. आपलं काय होणार या विचारावर बायका पोरांचं काय होणार या विचारानं मात केलेली होती. एका जाळीखाली अंधारात सावळा अंगावर घोंगडं घेऊन बसला होता. त्यानं सडकून गांजा ओढला होता आणि त्याला तार चढली होती आणि त्या तारेत तो बोलत होता. ताईनू पडल्या पडल्या ऐकत होता. तो घोंगड्याची खोळ खालवर घालून पोटाशी आपली प्रचंड कुऱ्हाड घेऊन सावळ्याच्या बोलण्याला हुंकार देत होता. आपल्या प्रत्येक शब्दाला ताईनूनं हुंकार दिला पाहिजे असा सावळाचा आग्रह होता. हुंकार देण्याला किंचित खंड पडताच तो ताईनूला डिवचून जागा करत होता, नाहीतर मोठ्यांदा म्हणत होता, अरे जागा हायसा का? हाय की, बोला की तुम्ही. ताईनू अंगावर घोंगडं घेऊन त्याला म्हणत होता आणि मग सावळा समाधान व्यक्त करत बोलत होता. हे गोरे लोक आहेत ना, हे गोरे लोक मारुतीची अवलाद आहे. जेव्हा मारुतीनं रावणाची लंका जाळून भुसकाट केलं तेव्हा रामानं मारुतीला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, मोर तू राजा होशीन. म्हणून छान बघ हे राज आलंय. पर हिच्या बन हे रामवंशाचं राज आमासनी मागात पडलं. आमासनी 3 वेळा हाजरीच लावून बसलं की. थांबा जरा. तोंडावरचं घोंगडं बाजूला सारत ताईनू म्हणाला, राम देव होता. त्याच्या भक्ताचं हे जर राज आहे तर मग तुम्ही कोण? आणि तुमचं आणि त्यांचं वैर का? बोला आता. अव तेच तर उमजना झालंय ना. सावळा खजील होऊन म्हणाला, आम्ही गरीब माणसं, आमासनी हे असं का? आना ऐका, जर मारुतीच्या वंशाचं गोरं आहे ती तर त्यास शेपूट कावं नाही काय की बा? अंधारात सावळानं ओठ उफराटे केले आणि तो स्तब्ध झाला. पण पुन्हा थोडा विचार करून हळू स्वरात म्हणाला, मला वाटतं साहेब लोकांसनी शेपटा असतीली पर येजारीनं ती दिसत नसतीनी. हे ऐकून ताईनूला हसू आलं आणि मग ते मोठ्यांदा हसायला लागले. त्यांच्या त्या प्रचंड हास्यानं ती कपार जागी झाली, जणू तो सह्याद्री खदखदून हसत असल्याचा भास होत होता. दाजी, पलीकडच्या जाळीतनं फकीराचा आवाज आला. सावळ्यानं हसू आवरलं, इकडे तिकडे निरखून बघितलं, पुन्हा सगळं काही शांत झालं. येऊ का? सावळा उद्गारला. घमांडी आला नाही? हा, नाही आला त्यो. का नाही आला अजून? आता कोणाला ठाव? का वाट चुकला त्यो? कोणाला ठाव? यंदाळ यावा न त्यो. हा, पर कुठं अडकलाय कोणा ठाव?
पण रात उलटली की फकीराच्या सुरात कंप निर्माण झाला होता. आकाशात पाहत सावळा म्हणाला, अजून बाजलं मावळलं नाही आणि चोर त्या बाजल्यापाशी गेलेलं नाही. ती येईल तो आता येईन, तुम्ही ने जा. नाही, मला वाटतं घमांडी वाट चुकला. मग काय करू म्हणता? सावळानं विचारलं आणि फकीरा म्हणाला, जरा वाईट चुचकारून बघा. सावळा जाळी बाहेर आला आणि एका कड्यावर उभा राहून खाली तळवटाकडे बघताना त्यांनी मोराप्रमाणे विचित्र आवाज काढला. तो त्याचा आवाज दूर गेला. सर्वजण कानोसा घ्यायला लागले. उशिरानं खालून प्रतिध्वनी आला आणि सावळाने आनंदाने उडी मारली, आला आला, घमा आला. त्याबरोबर बळीबाच्या जाळीजवळ आलेलं डुक्कर भेदरून धडपडत कपारीतनं खाली धावलं. थोड्या वेळानं घमांडी वर आला. त्याच्याबरोबर बेडसगावचा भिवा मांग होता. त्याला बघून फकीराला किंचित आनंदच झाला. हा भिवा शरीरानं भलताच मजबूत होता. शिवाय तो सावळाचा पाहुणा होता. दगा होण्याचा मुळीच संभव नव्हता. आणि आता फकीराला सुद्धा एक एक माणूस हवा होता. बेडसगावकराला बघून सगळ्यांना आनंद झाला. घमांडीनं घराकडची खुशाली आणि एक हिम्मतवान माणूस आणला याबद्दल सर्वांनी त्याची पाठ थोपटली. मग त्यांनी प्रत्येकाच्या घरची खुशाली सांगितली, निरोप सांगितला आणि म्हणाला, 8 दिवस झाले शिरगावकर खोत गावात आलाय. रोज रातचं पाटील मांगवाड्यात येऊन घरात शिरून जडती घेतोय. बायका पोरासनी शिव्या देतोय. आणि कालच सातारचा दांडगा साहेब येऊन शान गेला. फकीरा दाजीला धरून देणाऱ्याला इनाम देईन असं म्हणित होता. तवा दौलो आबानं आणि राधा आईनं सांगितलंय का तुम्ही जपून असा. शेगावचा गणू रामोशी येणार आहे त्याच्या. अरे त्याला डोंगर चढू देऊ नका, खंडू ओरडला. खोत त्या गाण्याला फेतून इकडं पाठवीन आणि दागा होईन बरं. नायकाचं खरंय, फकीरा म्हणाला. आता कुणावरच सरळ विश्वास टाकू नका. माणूसानं माणूस पारखून घ्या, नाही तर आपण समधी एका दामात मरू. मग तो घमांडीकडे वळून म्हणाला, बरं आबानं आणि काय सांगितलंय? आबानं, घमांडी म्हणाला. गाण्याला हजेरी लागली तेव्हा त्यो आबाकडे येऊन म्हणत होता का मला फकीराकडे घालवा. ताईनू गप्पा ऐकत होता. तो मध्येच म्हणाला, हे खोटंय. आता अशी कैकाला हजेरी लावून सरकार ती माणसं हकडं सोडील आणि इथं येऊन दागा होईन. अरे म्हणूनच आपण वाईच सावध राहायला पाहिजे. यावेळी दगा होणार या कल्पनेनं सगळ्यांची मनं पोळली होती. आपले वैरी स्वस्थ नाहीत तर ते आपल्या जीवावर उठलेत आणि ते सगळ्या बाजूंनी आपल्यावर हल्ला करायची तरतूद करतायत याची जाणीव सगळ्यांना झाली. परंतु बेडसगावकरासारखा एक जबरा माणूस आपल्या बंडात स्वतः येऊन सामील झाल्यानं त्यांना परम समाधान झालेलं होतं. भिवानं फकीराची ती उग्र मूर्ती जेव्हा पाहिली तेव्हा तो चकित झाला. एका प्रबळ सत्तेविरुद्ध बंड करणारा हा आपल्या जमातीतला माणूस म्हणून फकीरा त्याला दैवताप्रमाणे भासला आणि तोही जीवावर उदार झाला. भिवाला पाहून ताईनूला सर्वांपेक्षा जास्त आनंद झाला. भिवाच्या दाट करड्या मिश्या सरळ पुढे झेपावत होत्या आणि त्यांनी त्याचा रुंद जबडा झाकला जात होता. त्याचे टप्पोरे डोळे भलतेच रागीड दिसत. त्यावरच्या करड्या भुवयांनी त्याच्या चेहऱ्यावर तापटपणाचा भाव सारखा दिसे आणि ताईनूला तसलाच माणूस आवडत असे. डोंगरी लाकडांचा जाळ मंद जळत होता. सावळा, ताईनू आणि भिवा त्या जाळाभोवती बसून शेकत होते. भिवा चिलमीत निखारा कोंबून मिशा आजूबाजूला सारून झुरके मारत होता. मध्यान रात्र उलटली होती. वाऱ्याला जाग आली होती आणि तो कपारीनं बेभान पळत होता. घमांडी आल्यामुळं आणि घराकडची खबर समजल्यानं सर्वांच्या उरावरचं दडपण हलकं झालं होतं. ते जाळी जाळीत घोरत होते. गबऱ्या नाचत होता आणि त्याच्या शेजारच्या जाळीत फकीरा जागा होता. त्याला काही झोप येत नव्हती. कितीतरी उशीर पडून पडून तो कंटाळला आणि चटकन जाळीतनं बाहेर आला. वाऱ्याच्या झोतानं त्याला थोडं बरं वाटलं. तो मग शांतपणे जाळाजवळ गेला. त्याला बघताच भिवा म्हणाला,
या की बसा की. बोला की कसं काय चाललंय तुमच्या खोऱ्यात. फकीरा जाळाजवळ बसत बोलला आणि भिवा म्हणाला, बेडस गावात सरकारी खजिना आहे. तेव्हा सारा गाव अंमलदारांनी उठवून काढलाय. त्यात आम्हा गरीबाव ही हजेरी. डोसकं हलवाय फुरसत नाही बघा. खजिना. फकीरा गंभीर होऊन म्हणाला, खजिना तिथं कसा? अहो त्या भागातला सारा वसूल आधी बेडसगावला येतो आणि मग पुढं कोल्हापूरला रवाना होत असतो ना. भिवानं सांगितलं आणि फकीरा डोळे आकुंचित करत म्हणाला, त्या खजिन्यावर किती लोकाचा पहारा असतो? अहो कशाचा पहारा? इनमीन 4 मुंडकी कवा तरी येऊन जात्यात आणि एक बामण आहे, तो एकटा तिची राखण करत असतो. म्हणजे खजिना कोणी फोडन असं सरकारला वाटत नाही? फकीरानं आश्चर्य व्यक्त केलं. अहो कोण फोडणार? या सरकारला कोणाचा भ्या वाटत नाही म्हणून तर तो खजिना बामणाच्या वाड्यात ठेवलाय. रक्कम तुंबली की मग ती कोल्हापूरला जाती. त्यावेळी मात्र 7-8 माणसं बंदुका घेऊन शान येतात. त्या खजिन्यात रक्कम किती असती? फकीरानं विचारलं. आता किती असती कोण जाणं? भिवा उद्गारला आणि फकीराच्या डोकीत तो खजिना खळखळायला लागला. तो चटकन उठला, आपल्या जाळीत आला. त्यांनी हाक मारली. मुर्रा, बळी, साधू तिघही धडपडून उठले, धावले. त्यानं जवळ घेऊन फकीरा म्हणाला, अरे बेडस गावात इंग्रजांचा खजिना तुंबलाय. असं म्हणून त्यांनी पूर्वेकडे नजर टाकली. आकाश लाल होत होतं. अनंत रंगांचा सडा सांडला होता. मखमली गालिच्याच्या पायघड्यात उडवत नवा रवी भूतलावर पदार्पण करत होता. त्याची ती नयनरम्य शोभा बघून फांदी फांदीवर बसलेली पाखरं आपल्या मंजूळ शब्दात एकमेकांना सांगत होती, शेष वेचिता 18 घटका, पूर्व दिशेने क्षाळले मुखा, कुंकुम रेखिले त्या तिलका, अरुणोदय बोलिजे. मग काय करू म्हणता दाजी? त्या तिघांनी प्रश्न केला आणि फकीरा बेडसगावच्या दिशेनं बघत धीर गंभीरपणे म्हणाला, चला की तयारी करा. तो खजिना मारूया. वाटत वाघ उठला असलं साहेबाला वाटलं पाहिजे. लाव म्हणाव हजेरी आणि कर हातर राज. नाही मग तयारी कावाची करायची? अरे लवकर चला. बेडसगावच्या त्या बामणाच्या वाड्यात ती दौलत अडकून पडली. फकीरा आवाज चढवत म्हणाला, त्या दौलतीला मोकळी करा. पण आधी मला, आईला, बाबाला, थोरल्या आईला एकदम भेटून येऊन दे. पण तुम्ही माणसाची जुळणी करा. 100 माणसं कडवी घ्या आणि चला. हे सारं भिवानं ऐकलं होतं. तो पुढे येऊन म्हणाला, पण बामणाकडं बंदूक आहे आणि बंदुकी पुढं बळ बेकार होतं. भलताच मार आहे म्हण. माझं बळ तोफे पुढं बेकार होणार नाही. फकीरा तीव्र स्वरात म्हणाला, बंदूक आहे ना? असू दे ना बंदूक. अरे किती गोळ्या उडवंती. एक माणूस 10 गोळ्या खाऊ द्या. मेलेलं मेंढरू आगीला भीत नाही. अरे उद्या मारायचं ते आज मरू की. जरा माणसावानी मरू आणि हिमतीनं मरू. पंत म्हणत एक राजा हात झाला. तिचं नाव मी विसरलो म्हणा. तर त्यो राजा म्हणत होता, शेळी म्हणून शान 100 वर्ष जगण्यापरास वाघ होऊन शान 1 दिवस जगाव. आणि त्याचंच खरंय. वाघच होऊया आणि वाघासारखं मरूया. चला जामवा माणसं आणि चला. पण आधी मी वाईस घराकडे जाऊन आईला भेटून येतो. फकीरा, साधू, मुर्रा, बळी बोलत असताना पूर्वेला रविनारायण शांतपणे वर आला. जणू तोही फकीराचं बोलणं ऐकून भारावला होता. लाल किरणांनी भूमंडळ खच्चून भरलं. सह्याद्रीवर त्या किरणांनी वर्षाव सुरू केला. वनराजी पिवळ्या किरणांनी शोभायमान केली. लहान लहान रानफुलं वाऱ्याच्या स्पर्शानं मस्तक डोलवून सूर्याला नमस्कार करायला लागली. डोंगरी दुनिया जागी झाली, कार्यक्षम झाली. फकीराची माणसं आंघोळ करून आली. कोण देवाचं नाव घेत जाळीत बसलं, कोण धोतर वाळवीत सूर्यनमस्कार करायला लागलं.
मुरा, बळी, साधू बेडसगावच्या खजिन्यावर विचार करत आपल्या तयारीला लागले. बेडसगावचा खजिना या एकाच शब्दानं त्या डोंगरात जाळीन जाळी कुजबुजायला लागली होती. प्रत्येक जाळीत खजिन्याची चर्चा चालू झाली आणि खजिना खजिना करत तो दिवस मावळतीला गेला. फकीरा घराकडे जायची घाई करायला लागला. घमांडीनं येऊन गाभऱ्यावर खोगीर घातलं आणि तो म्हणाला, दाजी एकटं जाऊ नका. रावसाहेब पाटलानं आपली माणसं पाळतीव ठेवल्यात. बरं ठीक आहे, मी सावळू नानाला घेऊन जातो. मी सावध आहे. तुम्ही मात्र हिथं जागत असा. सावळू नाना, ताईनो आबा हेच नि म्हणाव चला. सूर्य डोंगराच्या पलीकडे हळूहळू उतरत मावळतीला गेला आणि फकीरा गाभऱ्याला घेऊन डोंगर उतरत उगवतीकडे निघाला. दोघेही आपापल्या घरी निघाले होते. मात्र सूर्य एकटाच होता आणि फकीराबरोबर सावळा आणि तायनू हे काळासारखे चालत होते. डोंगरातून गावंदरीला येईपर्यंत सर्वत्र सामसूम झाली होती. रानातली माणसं केव्हाच गावात गेली होती. सर्व पांदी निर्जन भासत होत्या. गावात एखादा माणूस बोलत होता. ते बोलणं रात्रीच्या शांत वातावरणात दूरपर्यंत ऐकू येत होतं. फकीरा, सावळा, तायनू हे पाटलाच्या पडवीत येऊन थांबले. कारण फकीरापुढे दुसरा एक पेच पडला होता, तो म्हणजे गाभऱ्याचा. गाभऱ्या गावात गेला की खेकळून सगळा गाव जागा करेल. लोक गाभऱ्याचा आवाज ओळखणार. सर्व संकटात सहाय्यकर्ता म्हणून जीवापेक्षाही प्रिय गाभऱ्या आज फकीराला एकाएकी संकटाप्रमाणे भासायला लागला. तो विचार करतोय तोच सावळा म्हणाला, कशाचा विचार करतोय? अरे गाभऱ्याचा. म्हणजे कसं? म्हणजे दारात गेल्या गेल्या आम्ही आल्याची वर्दी खेकळून देणार त्यो आणि फकीरा पुढे बोलणार तोच तायनूमध्ये म्हणाला, खरंय खरंय तुमचं. आता असं करू, तुम्ही आणि सावळा निघा, मी गाभऱ्याला घेऊन हातं थांबतो. आणि तुम्ही तुमच्या घराकडं कवा जाणार? फकीरा चमकून म्हणाला, मी सावळा आल्यावर जाईन. जावा जावा तुम्ही, पण सावळा तू लवकर ये. हां जा. फकीरा क्षणभर खिन्न झाला आणि गाभऱ्याला तायनूच्या हातात देऊन अंधारात पुढे निघाला. सावळाही घराकडे फिरला तेव्हा फकीरा म्हणाला, नाना, तायनू आबाला घरला जायचे, लवकर ये आणि त्याला जाऊन येऊ दे, पोरा बाळासने भेटून येऊ दे. घरात मंद दिवा जळत होता. दौलती भाकरी खाऊन दातात काडी घालत बसला होता. राहीबाई अंग टाकायचा विचार करत होती. राधाचं चित्त स्थिर नव्हतं. सरू बावरून गेली होती. आज 1 महिना होत आला होता. फकीराला तिने पाहिलंही नव्हतं. ती मनात पेटत होती, पण मनातली आग तिला विझवता येत नव्हती. मनातलं दुःख दुसऱ्याला सांगून किंचित कमी होतं, पण सरूला तेही जमत नव्हतं. स्वतःला काय होत होतं हे ती त्या घरात कोणालाही बोलू शकत नव्हती आणि म्हणूनच ती चरफडत होती. त्यातच अलीकडे गावात रोज नव्या भूमिका उठत होत्या. कोण म्हणत फकीराला धरणं येणार, कोण म्हणे सातारच्या सोजीरांनी फकीराला वेढा दिलाय, कोण म्हणे शिगावचा खोत पाळतीवर आहे आणि तोच फकीराला पकडणार आहे. एकदा दोनदा काही माणसं दारात येऊन गेल्याचं सरूनं पाहिलं होतं. रोज फकीराबद्दल एक ना एक नवी बातमी तिच्या कानावर आदळत होती. राधा आज संतापली होती. ती बाहेर पागत पुटपुटली, त्यानं आपल्या बायकोला तरी नाही का भेटून जायचं? आमचं राहू दे मी म्हणते. हे ऐकून दौलतीनं गपकन डोळे उघडले आणि आवाज दाबत तो म्हणाला, अगं कसा येणार त्यो? वायरेची माणसं वळसणीला काल लावून बसले आहेत. ते बी खरंच आहे म्हणा. तो नाही येत आणि तेच बरं आहे. देवा न कर त्याला इकडे येऊ देऊ. इतक्यात फकीरा गपकन घरात शिरला आणि सर्वांच्या कंठात भयंकर असा हंबरडा येऊन दाटला. राधा, सरू आणि राही यांनी शिकस्त करून आलेला हुंदका दाबला. दौलतीनं त्याला मिठी मारली. त्याच्या हातात कंप भरला होता. तलवार आईच्या हातात देऊन फकीरानं तिच्या पायावर डोकं ठेवलं तेव्हा सरू तर भानच विसरली. हुशार दौलती चटकन दारात येऊन टेहळणीला उभा राहिला.
ती घडीच अशी होती की ती माणसं सर्व काही विसरली. त्यांची काळवंडलेली मनं क्षणात प्रफुल्लित झाली. मायेची फुलं नेत्रातनं आपोआप गळली आणि पेटती हृदय शांत झाली. पण पुन्हा साधूची आठवण तितक्याच वेगानं पुढं आली. पहाटे तायनू दारात आला. तोही पोराबाळांना भेटून हर्षभरीत चेहऱ्यानं आला होता. त्याला घेऊन फकीरा पुन्हा निघाला. सरूनं त्याच्या हातात ती तलवार दिली आणि उगीचच ती लाजली. पांदीपर्यंत राधा, दौलती, सरू फकीराला घालवीत आली. राहीनं दारात उभं राहून त्याला आशीर्वाद दिला. पांदीत सावळा आणि गबऱ्या यांना बघून पुन्हा सगळ्यांना आनंदाचं भरतं आलं. दौलतीनं गबऱ्याची शेंडी चाचपून त्याचा मुका घेतला आणि लेका सांभाळ र बाबूला, आपला गाल त्याच्या कपाळावर घासत तो म्हणाला. फकीरा सर्वांचा निरोप घेऊन निघाला तेव्हा राधा म्हणाली, आता वाट दिलीच पाहिजे. आमची काळजी नका करू. जीवाला जप. आता लवकरच दुसरा फकीरा आमच्या घरात येणार आहे हो. हे ऐकून सरू लाजून चूर झाली. फकीरानं चटकन तिच्याकडे बघितलं, पण अंधारात तिचा लाजेनं मोहरलेला चेहरा त्याला काही दिसला नाही. मात्र दुप्पट बळ त्याच्या अंगात संचारलं आणि तो ताडकन गबऱ्यावर उडी मारून बसला. पूर्वेला एका काळ्या ढगात एक लाल रेषा हळूहळू प्रखर होत होती. जणू अंधाराच्या भिंतीला तडा जाऊन त्या खिंडीतनं प्रकाश पुढे येत होता. फकीरा डोंगराकडे निघाला होता. त्याची पाठमोरी आकृती राधा पाहत होती. अति उंच अशा सह्याद्रीच्या पाठीवरनं ती सगळी माणसं बेडसगावकडे निघाली होती. त्यावेळी ती महाराष्ट्राचं भूषण सह्याद्रीप्रमाणेच विशाल भासत होती. परिस्थितीनं त्यांना धनुष्याच्या कमानीप्रमाणे घडवलं होतं. लहानशा पाऊलवाटेनं ते सर्व एकामागे एक चालत होते. कुणीही घाई करत नव्हतं, कारण सूर्य अजून बराच वर होता. तोही मंद गतीनं विशाल गडाच्या शिखरावरनं चालत होता. त्याच्या किरणांनी वारणाकाठ सोन्याच्या राशीसारखा दिसत होता. किर्र झाडीच्या मस्तकावर रुपेरी रंगच जणू आकाशातून सांडत होता. डोंगर बोलत होता. पाखरं सुरकुंड्या घेत आपापल्या घरट्याकडे जात होती. काही घरट्यात किलबिलत होती तर काही फांद्यांवर बसून गोड गीत गात होती. आष्टीच्या धोतरानं कंबर बांधून फकीरा गबऱ्यावर बसला होता आणि निश्चल बसून समोर पाहत होता. बेडस गावात काय होणार याचा विचार तो करत निघाला. त्याचा चेहरा भलता गंभीर झाला होता. वावटळीत पाचोळा सापडावा तसा तो विचारात गिरक्या घेत होता. सरकारी खजिना लुटला म्हणून सरकार आकाशपाताळ एक करील, मग आपलं काय होईल? आई, थोरली आई, सरू आणि दौलती यांना कोण आहे मग? आणि आपण येतेवेळी आईला हे सांगितलंच नाही. चूकच केली. बेडसगावचा खजिना आपण लुटणार हे आईला न सांगून आपण फार मोठी चूक केली आहे. या विचारांची हुरहुर फकीराच्या काळजात बोचत होती. पण गबऱ्या निर्भयपणे त्याला क्षणाक्षणाला पुढेच नेत होता. बळी हातात मुसळासारखी काठी घेऊन झेप घेत होता. त्याच्या निश्वासानं त्याच्या नाकपुड्या फुगल्या होत्या आणि घोंचीकर बळीनं घोड्यावर बसून आपली ती प्रचंड दाढी मुठीत धरली होती. वारा भन्नाट येऊन त्या दाढीला विस्कटीत होता. मुर्रा वरचेवर मिशा चापून चोपून नीट बसवत होता. सावण वाघासारखा दिसत होता. एकूण एक माणूस निर्भय होतं. आपण आज मृत्यूशी सामना करणार आहोत याची कल्पना असूनही ते यत्किंचितही मलूल झालेले नव्हते. मात्र त्यांची मनं आपापल्या घरात बायका मुलात घुटमळत होती आणि शरीरं मात्र बेडसगावची वाट चालत होती. ते सर्व बेडसगावच्या गावंदरीला आले आणि सूर्य मावळला. कडूसं पडत होतं. फकीरानं आपल्या माणसांच्या टोळ्या करून गावाच्या पश्चिमेला त्यांना वारणेच्या वाळवंटात जाण्याची सूचना दिली. त्याप्रमाणे सगळे पांगून निघाले आणि सावळा, तायनू, पिरा, साधू, खंडू रामोशी यांना घेऊन फकीरा सरळ गावात घुसून निघाला. नदीच्या काठी जमून थोडी विश्रांती घ्यायची होती.
शिवाय गावाला नीज लागल्याशिवाय काहीच हालचाल करता येणं शक्य नव्हतं. म्हणून तो ठरलेल्या ठिकाणी निघालेला होता. गावाच्या मध्यभागी फकीरा आला तेव्हा पारावर बरेच लोक बसून गप्पा मारत होते. त्यांनी फकीराची ती माणसं बघितली आणि शिंग, हलगी, मशाली, तलवार, भाले, कुऱ्हाडी हे सगळं बघून त्यांनी कान टवकारले. काहींना तर राहवलं नाही. त्यांनी धीर करून विचारलं, "कोण गाव पाहुणं?" चटकन सावळा म्हणाला, "आम्ही बुक्कलपूर." "अहो, आमचा तमाशा आहे." लगेच तायनू महार म्हणाला, "आमची माणसं मोरं गेली का हो?" "नाही बा." एक गावकरी तरुण पटकन म्हणाला, "पण नाच्या कुठे आहे व तुमचा?" "अहो, त्योच तर मोहरं गेलाय ना. आज सांजला दिसला का त्यो तुम्हासनी?" "अरे अरे अरे, म्हणजे तुमचा तमाशा आहे व इथं? आमच्या गावात होणार का काय म्हणता तुमचा तमाशा?" एका गावकऱ्यानं चेकाळून विचारलं आणि सावळा म्हणाला, "वै की बामणाच्या वाड्यामोरं आज आमचा तमाशा उभा राहणार आहे." "अरे वा वा वा, मग काय मज्जाच मज्जा आहे." सर्व गावकरी म्हणाले आणि फकीरा हा त्या तमाशातला सरदार असावा असा तर्क करायला लागले आणि फकीरा गावातनं बाहेर पडत होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी फकीरा. आज हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.